राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी। राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातील अनेकांच्या घरच्या गणपती बाप्पाचे देखावे जे आहेत ते आम्ही आमच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूरकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। देखाव्यातून जो सामाजिक संदेश दिला जातो तो संदेश जो आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून केला जातो। मात्र तो देखावा साकारण्यासाठी प्रत्येक कुटुंबीय अहोरात्र मेहनत घेत असतं, झटत असतं। तीच मेहनत आम्ही राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या मी बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जाधव कुटुंबियांनी वृक्षतोडीचा जो देखावा आहे तो साकारलेला आहे। हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली होती डेव्हलपमेंटसाठी आणि त्यावरून खूप मोठं राजकारण देखील झालं होतं आणि अनेक प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांची घरटी त्या ठिकाणी तोडली गेली होती आणि प्राण्यांचे आवाज त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले होते आणि नक्कीच अंगावरती काटा आणणारा तो व्हिडिओ होता। त्यानंतर ती जंगलतोड थांबवली गेली। मात्र जी जंगलतोड झाली होती त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न जो केला जात होता त्या संदर्भातला देखावा या ठिकाणी जाधव कुटुंबियांनी साकारलेला आहे। नेमकं काय संकल्पना होती, सायनाथजी जाधव आपल्यासोबत असणार आहेत, ते सुद्धा काही कलाकार आहेत आणि त्यांना ही संकल्पना कशी सुचली, हा संपूर्ण देखावा कसा साकारला यावर आपण त्यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत। सायनाथजी नमस्कार, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर हैदराबादमध्ये जी वृक्षतोड झाली होती त्या संदर्भातला एक देखावा तुम्ही या ठिकाणी साकारलेला आहे। काय नेमकं संकल्पना होती आणि तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत? संदेश आमचा तोच होता की आपण आपल्यासाठी तर घरं बांधतोय, पण ज्यांची आपण घरं तोडतोय त्यांच्यासाठी कोणच लक्ष देत नाही आहे। आणि त्या ठिकाणी जो हत्ती त्या प्राण्यांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन तो त्या JCBशी लढला होता, ते दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तो हत्ती म्हणजे आपला बाप्पा होता की तो त्या प्राण्यांना येऊन सांगत होता की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। तर असं आपण ती मूर्तीसुद्धा तशीच घडवून घेतली आहे आणि देखावा पण आपण त्याच संदर्भात केलेला आहे। काय नेमकं तुमचा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे यातून? डेव्हलपमेंट तर झाली पाहिजे ना? हां, डेव्हलपमेंट तर व्हावी, पण त्याच्यामागे ज्यांची घरं आपण तोडून डेव्हलपमेंट करतोय ते बरोबर आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे। आणि जर तेच नसतील तर आपण सुद्धा थोड्या टायमानंतर विलुप्तच होणार आहे। जसं आपण त्यांची घरं तोडतोय तेच त्याच्यानंतर जेव्हा नेचर त्याचा निसर्गाचा त्रास होईल। हां, निसर्गाला आपण त्रास देतोय, तोच त्रास निसर्ग पण आपल्याला देऊ शकतो, तर त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे। हाच संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्ही दाखवलं इथे की मेट्रो आहे किंवा या ठिकाणी एक मोठा टॉवर आहे, मल्टिप्लेक्स आहे त्यामध्ये, किंवा इकडे एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दाखवली आहे गणपती बाप्पाच्या मागे, कारखाना दाखवलेला आहे आणि तिकडे अर्धवट जंगल जे आहे ते दाखवलेलं तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे। आणि हा जो हत्ती ज्याच्या कपाळामध्ये JCBचा जखम झाली होती काही महिन्यांपूर्वी, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता। काय नेमकं यातला जो संदेश होता एक पुन्हा मी तुम्हाला विचारतो, कारण काय होतं की डेव्हलपमेंट करताना आज आपण बदलापूर शहरामध्ये बघतो किंवा आणखी इतर ठिकाणी बघतो, डेव्हलपमेंट करताना वृक्षतोड केली जाते, ती होऊ नये यासाठी तुमचा प्रयत्न होता का? हो, तोच आमचा प्रयत्न होता की वृक्षतोड झाली नाही पाहिजे जास्तीत जास्त, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे आपण। कारण जंगल देखील आपल्याला जेवढी डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे तेवढंच नेचर पण आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे। हाच मी मेसेज देतो। हा जो देखावा आहे हा पूर्ण पर्यावरणपूरक आहे की कसा आहे? हो, पूर्ण पर्यावरणपूरकच देखावा आहे। मूर्ती देखील आपली शाडू मातीचीच आहे आणि आपण पण तेच काळजी घेतली की जास्त आपल्या डेकोरेशननी जास्त करून पर्यावरणाला हानी होणार नाही, त्याच्यामुळे सर्व गोष्टी आम्ही हातानेच बनवलेल्या आहेत। बाहेरून खूप जास्त कमी आणता येतील वस्तू याचा आम्ही प्रयत्न केला आहे। कशापासून बनवलेला आहे आणि किती दिवस लागले हा देखावा साकारण्यासाठी? हे पूर्ण आपलं कार्डबोर्डपासून बनलेलं आहे डेकोरेशन। झाडं बघाल तुम्ही तर ती पण सगळी आपण कागदापासून बनवलेली आहेत आणि डेकोरेशन बनवायला साधारण 1 महिना लागला मला। नक्कीच। तर आपण बघितलं तर 1 महिन्याच्या पूर्ण मेहनतीने या ठिकाणी गणपती बाप्पासमोर देखावा साकारलेला आहे आणि नक्कीच डेव्हलपमेंट झाली पाहिजे याबद्दल वाद नाही, पण त्यासाठी जी केली जाणारी वृक्षतोड आहे ती वृक्षतोड कुठेतरी थांबावी। प्राण्यांना, वन्यजीवांना किंवा पक्ष्यांना त्यांचं हक्काचं घरटं जे आहे किंवा त्यांची हक्काची जी जागा आहे ती कुठेतरी तोडण्यात येऊ नये, किंवा आपण जर जंगलामध्ये शिरलो तर जंगलातले प्राणी नक्कीच आपल्या घरामध्ये शिरतील आणि निसर्ग जो आहे तो आपल्याला कुठेतरी त्रास देईल, हाच संदेश जाधव कुटुंबियांच्या माध्यमातून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। बदलापूर शहरातील असेच देखावे पाहण्यासाठी आमच्या राज्य माझा न्यूजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।